गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. एक मला घेतलंच नाही. तुलाच घेणार आहे. तुलाच नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? ये पहिल्यांदा कुठेतरी चाललंय. कुठेतरी तिघंच. चाललंय. आम्ही तिघंच. Yes. मला माहितीच असेल ही माझी बहीण आहे सख्खी. यांना नाही नेणार आहे. यांना नाही सासूबाईंना नाही. सासूबाईंना नाही नेणार आहे. नंदन जास्त फेवरेट. येस, आम्ही दोघे. येस, आम्ही जाणार आहे फिरायला. आम्ही तिघच तिघंच फक्त. आणि खूप मी एन्जॉय driver करणार आहे. जाणार आहे. आम्ही याला आणि ह्या दोघी फिरायला घेतो जाणार आहेत मेन म्हणजे. ड्रायव्हर म्हणून घेतोय. आम्हाला आम्हाला ड्रायव्हर गरज आहे. त्याची गरज आहे फार. येस. आणि आम्ही माझ्या मुलाला नका नेऊ. व्यवस्थित घेऊन येतो. माझ्या मुलाला नका नेऊ. काय म्हटलं ह्याच्या दोघीत भांडण नको म्हणून मी चाललोय. ठीक आहे, ठेवून घ्या. ठेवून घ्या. ननंद भावसाईमध्ये भांडण नको म्हणून मी स्टेबलाइज करायचं चाललोय. मग मी काय म्हणायचं याच्यात? त्याच्यावरती काय म्हणायचं? सुद्धा म्हटलं येस येस येस. ऍक्च्युअली मीच भांडतो सगळ्या ह्या दोघींशी मीच भांडतो. हा हे अशी एक्सेप्ट केलं. मी लगेच खुश झाली. एक्सेप्ट केलं एक्सेप्ट. मी खुश लगेच झाले. खुश झाली. हा आम्ही agree. आता आम्ही सगळे चाललोय. मम्मी पप्पा मुलं इथेच राहणार आहे. मी धीरज आणि दीदी आम्ही तिघच चाललोय. तिकडे गेल्यावर स्वीटी पण भेटणार आहे आम्हाला. हा. स्वीटी पण येईल कदाचित. आणि बाकीचे पण इतर भेटणार आहे. हा, बाकी इतर पण भेटतील, पण ते थोडे थोडे भेटतील. हा ठीक आहे. पाऊस आहे Okay. बाहेर हा, सुद्धा आम्ही पाऊस चाललोय कारण का मुंबईच्या बाहेर एवढा जास्त पाऊस नाही आहे. सो- मीडियम आहे. सगळीकडे वॉटर लॉगिंग झालंय. म्हणजे काल झालेलं, आज एवढं नाहीये. पण बघू आता कसं कसं होतंय. आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता आम्ही चाललोय कुठे माहितीये का? कुठे चाललोय सांगितलं? सातारला चाललोय. येस, आमच्या गावी. गावाला. हा. येस. आणि मग तिकडून आम्ही जाणार सगळीकडे महाबळेश्वर विब्रेश्वर फिरणार. हो. कास पठारण फिरणार. टार्गेट आहे ना. आता आम्ही फिरायलाच जाणार आहे. आता आम्ही लेट येणार. आता काय? आता येणारच नाही. आता तुम्ही कसं वाट बघा. दाजी हे बघा इथे थांब जरा. आम्ही तुम्हाला दाजी इथे आमची दाजी आहे. कुठे गेले हे बघा. दाजी मिस यू. चलो बाय बाय. त्यांना पाणी साठलेलं दाखवलं काय वाटतच वाटत नाही. हो. त्यांना काल ते पण मी पाण्यातच आहे, मला काय दाखवताय. त्यांना काल सांगितलं की तुमच्या इथे पाणी साठलंय, यायला जागा नाहीये. तर बोलतो हा माझ्याकडे इथे समुद्रात पण का पाणी साठलं. हुशार आहेत दादी आमचे. उगाच कॅप्टन नाही येते. कळलं का तुम्हाला? त्यांना काहीतरी बुद्धी हो. काहीतरी बुद्धी आहे वाटतं. म्हणूनच कॅप्टन ची पोस्ट दिली. कॅप्टन झाले ते. नाही पण खूप हुशार आहे बाई आमचे दाजी. चला याचं काय चाललंय? फादरचं काय चाललंय? जाताना नेहमी पूजा करतो आम्ही नाही, 1 आणि 2 एवढेच लोक पूजा करतात. आम्ही फक्त त्या पूजेचा आस्वाद घेतो, फक्त पाया पडतो. हे प्रॉपर पूजा करतात. ओके, तर चला आता आम्ही कुठेतरी कसं तरी भेटतो तुम्हाला. या ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त 3च चेहरे दिसणार आहेत सारखे सारखे. एक हा सुंदर चेहरा, एक हा हँडसम चेहरा, आणि अजून एक सुंदर चेहरा मागाशी पूजा करत होता. हा थोड्या वेळासाठी दिसणार आहे सुंदर चेहरा. हा, आणि एक पूजा करतोय आतमध्ये. मी रेडी. अजून सगळे ते बघ 4 वेळा या पोरांनी छत्री पाडले. पैसा छत्री हा नेणार ना. एवढं बडबड केलेलं चालूच नाही केलं. व्हेरी गुड संध्या. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आता आम्ही निघालोय फायनली. आणि बाहेर सॉरी इथे पाऊस भरपूर सुरू आहे. जास्त काय बोलू शकत नाही कारण आवाज येतोय की नाही माहिती नाही. पण आम्ही घेतलंय जेवायला इथे 2 डोसा, बटाटा वडा आमच्या तिघांना. आणि खूप आवाज आहे. बाहेर पाऊस पण खूप आहे आणि गर्दी पण खूप आहे. खूप गर्दी आहे. मागे दिसतंय की नाही माहिती नाही. मला आवडते झोपली. इथे झोपली म्हणून आम्ही जरा आता आम्ही सातारा हायवेला आलोय. इकडे काय असं एवढा पाऊस असं खूप नाहीये. जास्त पाऊस नाहीये. कमी जास्त पाऊस झाला. जसं मुंबईला आहे ना तसं पाऊस नाही. पण ठीक आहे, म्हणजे वातावरण छान झालंय त्याच्यामुळे. मस्त आहे. रस्ते एकदम स्वच्छ. खायला काय त्याच्यासाठी बघून माझे. पहिल्या पावसात सगळे रस्ते स्वच्छ झाले. हायवे एकदम चकाचक झाले. पण आता आता पेपर असल्यामुळे एवढे ट्रॅफिक पण नाही. गाडीचं अवेलेबल एवढा पाऊस पडतोय. मध्येच पाऊस पडतो, मध्येच परत पडतोय. पण इकडे एवढा नाही मुंबईसारखा. पण कालपासून सातारमध्ये प्रॉपर पाऊस पडतोय. काल इकडे असं मध्ये मध्येच. मागच्या 2 महिन्यात एवढा उन्हाळा होता ना बेकार. तिथं गावी आलो मे मध्ये. का त्रास झाला गाडी चालवताना. आज एवढं थंड वाटतंय ना, मस्त फ्रेश वाटतं.
जास्त आहे काय उष्णता नाही आहे किंवा तापमान कमी आहे. आणि इथे ना जाताना आम्ही तुम्हाला दाखवू. जाताना ना इथे एक हॉटेल लागतं आशीर्वाद. तिथे खूप छान घरगुती जेवण मिळतं. म्हणजे आपल्या समोरच ते हे करतात, चुलीवर भाकरी भाजी चपाती आणि थालीपीठ वगैरे खूप मस्त मिळतं तिथे. आणि आम्ही मोस्टली जेव्हाही आम्ही गावात जातो तर आम्ही दोघं असताना तिथे थालीपीठ आणि जेवण खातोच. तिथे पण आपण जाऊया. तुला दुसरीकडे कुठे जायचंय का? तिथे पण आम्ही जाऊ. आणि आता अजून किती वेळ आपल्याला पोहोचू? 1 तास. आता 1 तासात आम्ही घरी पोहोचू. आता आम्ही आलो इथे आशीर्वाद मध्ये. आशीर्वाद हे आहे इथे घरगुती जेवण मिळतं, छान मिळतं. आम्ही थालीपीठ ऑर्डर केलंय पण थालीपीठच नाहीये. थालीपीठ ऍक्च्युली गर्दी वाढली म्हणून थालीपीठ बनवून देत नाहीये. त्यांना मी रिक्वेस्ट केली स्पेशली की आम्हाला थालीपीठ द्या. तुमच्या थालीपीठसाठी आम्ही इथे येतो नेहमी खायला. हो. तुम्ही जर कधी प्रवास करत असाल पुणे बेंगलोर हायवेला तर तुम्हाला सातारा साईडला सुरूर फाटा जो आहे ना, महाबळेश्वरला जो रस्ता वळतो तर सुरूर फाटा म्हणतात, तिथेच आपलं हे हॉटेल आहे आशीर्वाद. आशीर्वाद. चटनी भी आहे. हाँ बोला है बोला। वो क्या भाकरी का एक तो बनाओ भाकरी का बहुत ऑर्डर है इसलिए हाँ, इसके लिए तो बोला उन्होंने बोला कि थाली पीठ का नहीं लगे एक खास अभी हमारे साथ इनको लिए खास मतलब कि यहाँ पे थालीपीठ खिलाने के लिए लेके आए हम लोग इनको. मैं इसको बोला कि थालीपीठ यहाँ पे अच्छा मिलता है, एक बार टेस्ट करो. हाँ. और आप बोल रहे चला आता आम्ही जेवतोय. आमचं जेवण आहे बैंगन मसाला. जास्त भूक नव्हती, आम्ही फक्त बैंगन मसाला आणि थालीपीठ ऑर्डर केलाय. याचा जेवतो आम्ही आणि आता नंतर भेटतो. बाय बाय. बाय का बाय. बाय बाय. आमचं थालीपीठ पण आलं. थालीपीठ आलेलं आहे मस्त स्पेशल. त्यांनी इकडे special आमच्यासाठी बनवलं. तुम्हाला मिळणार नाही मुंबईत कुठेच नाही. पुण्यात मिळते स्लाइड नो सांगलीला पण मिळतं. पण हे असं जे घरगुतीवालं आहे ना, हे थालीपीठ कुठेच नाही मिळत. फायनली आम्ही घरी पोहोचलोय आमच्या केंजरला. आणि काय पाऊस पडतोय हे बघा. मस्त असं गावाला पाऊस पडतोय. आणि यांचं काय चाललंय आतमध्ये. बिचारा थकलाय गाडी चालून गाडी चालून थकलाय. आता आमचा चाललाय चाय. आमची मोठी आहे. काय छान दिसतंय. गप कसं ते छान. मग किती छान दिसतंय. हा मग काय. वेणी वेणी छान. आणि इथे थोडासा कॅमेरा पूस. हा फ्रंट ना ऍक्च्युली मला वाटलं. आणि मस्तपैकी चहा बनतोय. चहा स्पेशलिस्ट. ब्लॉगिंग. येस. पाऊस ब्लॉगिंग करते, हे करते. बाहेर दरवाजातून दाखव. मोबाईलवर काय करते? सारखी मोबाईलवर काय करते. मोबाईलवर काय करते? हा सुनेला बघा काय करते. सारखी मोबाईलवर काय करते बघ. सासू काय बिघडली करते. तुमची सून. बिघडली सून बघा. मोबाईलला इन्स्टाला करते, आणखीन त्या युट्यूबला दाखवते. हा मग काय धडपडते. सारखी कशी बघा सून बिघडली. बघितलं बिघडली सून. तू जा सुटली जा. बिघडली हो सून. काय करता आता. नको आम्हाला. नको. मी नको तुम्हाला. नको. आमच्या लेकाला मी बिघडवते. अरे मग काय काय शिकवते त्याला? त्याला सगळं शिकवणार. सगळं शिकवणार त्याला. आहे की नाही. मी पण बिघडणार त्याला पण बिघडवणार. सगळ्यांनी बिघडायचं. बिचारा दीदी बिचारा. सून नाही बिचारी दिसत तुम्हाला. अयो सून आहे बिचारी. असं जाऊ चालते आम्हाला. त्याला नाही केलं. चहा. आणि मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि आता आम्ही चहा पिणार आहोत. येस. पाऊस कमी झाला का नाही. पाऊस थोडा कमी आहे पण अदरक वाली चाय. अदरक वाली चाय. आणि चाय बनाने वाली चाय स्पेशलिस्ट. आणि आमची मोठी सासूबाई. मोठ्या सासूबाई. मात्र नाही सगळ्यात यंग सासूबाई आमची. सगळ्यात यंग सासू. झोपेतून उठले. उलटे घातली.
उलटा नाही आहे हे उलट नाही आहे ही डिझाईन सकाळी डोक्यात आलेलं बरं का. बघा, सकाळ सकाळी सासूबाई किती हो. जोक करतात बघा. सकाळ सकाळी घाई घाई मध्ये उलट घातलंय तू जेवताना काहीतरी पाडलंय. खराब झालंय हे हे छान दिसतंय, फक्त ते फॅशन. हा गरम गरम चहा आणि झोपेतून पाऊस. उठल्या उठल्या गरम गरम चहा, पाऊस. झोपून आलाय आपल्या गावात उभं राहून हो चहा प्यायचा. गेले 15 मिनिटं झाले हे लोक निघत आहेत मी इथे रेडी होऊन बसली आहे आणि हे लोक 15 मिनिटं झाले बाहेरच पडतात दरवाजाच्या जवळ गेले पण अजून बाहेर नाही पडले काय बोलायचं हे बघा बुरशी लोक तशी फायनली पोहोचलोय. हो किती आम्ही वाजले आमच्या मामाच्या घरी बसलोय किती वाजले 9:30 वाजले माझ्या आजोळी धीरजच्या मोठ्या मामाच्या घरी अरे आज किती स्टॉप कव्हर केले पाच रिलेटिव्हकडे फिरलो 5 मामांकडे फिरलो याच्या सगळीकडे फिरत फिरत आलो आणि शेवटी 9:30 वाजता आम्ही पोहोचलोय तुम्हाला दाखवते मी कोण पाहिजे हे बघा, हे आमचे मामा हे आमचे हे मामा आमचे मामा, या ना. लाडके हा, हा. मामी, 2 लाडकी छोटे मामी. छोटे मामी. यांना आधी पाहिलं असेल तुम्ही ब्लॉग मध्ये यांच्याच बर्थडेचा आपण केलेला आठवतं Yes. मॉल मध्ये तू आलेलीस केक घेऊन केक आणलेलास तेव्हा आपण नाही का मॉल मध्ये Mall मध्ये. तर हे आहेत आमचे मामा मोठे मामा या मामीचे मामी. हो. पण ते वाटत नाही मामा मामी. वाटत नाही. मामा मम्मी वाटत नाही कुठे पाहिलंय का एवढा सुंदर चेहरा हागे त्यावेळेस ससाने खाल्लेलं everything. येस आता दिसत नाही ससाने हो. खाल्लेलं. खूप उशीर झाला आम्हाला 9:30 वाजले पोचता किती ठिकाणं कव्हर केली आम्ही 5 तर भुकी लागली. भूक लागली 5 मामी काय केलंय सांगा गेला काय केलं काहीतरी केलं असतं आम्ही मामीने साधं काहीतरी करायला भारी- सांगितलं, साधं. भारी काहीतरी केलं असणार उषा मम्मीला सांगितलं की सांग सांग. फक्त सांडगं भाकरी करायला. हो मामीला का गं, मामी हे कर, ते आता बघू ना काय केलंय हो मी व्हिडिओ मुद्दाम सुरू केलाय का माहिती का सांगू का काय सुरू केलाय व्हिडिओ. आम्ही दादा आमच्यासाठी हेच पण हो चिकन आहे. काय जेवण बनवले आई सगळ्यात इथे इथे आजा हाँ पर 2 मिनटं तर बस बस ना हाँ इसका इंट्रोडक्शन कौन देगा इसका इधर ये वाला ताट वो उसमें वांगा नहीं है हो ना हे मादे आहे का तुझा माझं आहे माझं. अरे ते मादे आहे का धीरज ते सांडगा आहे सांडगा सांडग्याची भाजी येस सगळ्यात बेस्ट सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी संध्याला आवडते येस वांगे. मला मला पण आवडते. आवडते. दीदीला वांग आम्रखंड आणि ते ना दादाच आहे. डाळ हा पहिलं हो, आलो. इथे बसणार आहे. इथे डाळ पापड कुरडई चपात्या भात आणि तूप काय जेवण आणि आमच्या या सुगरण मामींनी बनवलं अतिशय सुंदर जेवण बनवतात या मामी आम्ही आमचं सुंदर जेवण बनवतात. त्यांना किती नाही म्हटलं तरी ते बनवतात. बनवतात त्यांना आम्ही सांगितलं फक्त पिठला भाकरी बनवा पण तरी पण त्यांनी मी इकडे बसू का मामी नाही, नाही, असू दे ना तू कुठं पण बसले काय नाही, नाही. कोणाचं काय तर कोणाचं काय हा माझ्या जवळ जोडीने बसा. नको बाबा चिडवाय तुम्ही इकडे कसे नाही लाज वाटते मला कधीपासून लाज वाटायला लागली आता नाही केलं. आता आम्ही खातो कारण खूप भूक लागली आणि हे बघून तर अजून जास्त भूक लागली तुम्ही पण या जेवायला. हे खोलू असं मागे बॅग लावा हा किती भारी वाटतंय बघ गावची मजा बघू शकता तुम्ही किती सुंदर नजारा आहे हिरवेगार एकदम आणि रात्रभर पाऊस पडतो रात्रभर आणि इतकं छान वाटतंय थंड गावाला आलं की खूप छान वाटतं ए नारळाचं झाड बघतोय ना मी, किती सुंदर आहे ना. ओके या गॅलरीतून काय नजर आहे हो मोठी गेली त्याची आम्ही चहा पण पिला इथे उभं राहून खूप मजा आली आणि ऍक्च्युली आता पाऊस कमी झाला सकाळपासून हा. रात्रभर पाऊस होता पहाटे पाऊस सकाळी पाऊस आणि खूप मजा गेली आम्ही काल थोडासा असा आमचा उदळ झालाय ब्लॉग इथं काळं येतं इकडून असं असं हे बरं हा हे बघ, इकडे गोरं येतं गोरा आलं पाहिजे हां तर आम्ही काल असंच फिरलो 4-5 ठिकाणी फिरलो त्याच्यामुळे काही जास्त आम्ही सगळ्या ठिकाणचं नाही घेऊ शकलो थोडा वेळच थांबलेलो अर्धा 1 तास त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे वेळ दिला आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि तुम्हाला जर
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा. येस. आणि पुढचा आजपासूनचा दुसरा डे सुरू होणार आहे, तो पण आम्ही दाखवतो. आज पहिला डे. फोनवर पाणी पडलं माझ्या. हां, तर आजपासून दुसरा डे सुरू होणार आहे, तर तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो, कुठे कुठे फिरतो. येस, चालली. बाय. बाय.